गजर माऊलीचा गजर. ज्ञानयज्ञ काय म्हटलेलं याला? ज्ञानयज्ञ म्हणतात. जपयज्ञ ज्या त्या पद्धतीनं ज्या त्या यज्ञाची महती वाढत असते. या ठिकाणचा ज्ञानयज्ञ आहे. चौथ्या अध्यायामध्ये आपण पाहिलं, ज्ञानासारखी या जगामध्ये श्रेष्ठ आणि पवित्र गोष्ट कोणतीच नाही. ज्ञानेन सदृश्यम पवित्र मिह विद्यते. मेह विद्यते पवित्रम नाही ज्ञानेन सदृश्यम. सदृश्य म्हणजे सारखी. ज्ञानदाना इतकं श्रेष्ठ दान सुद्धा कोणतंच नाही. अन्नदान जे आहे काही एका वेळेची भूक भागवेल, परंतु ज्ञानदान, ज्ञानातून ज्ञानदेव तू कैवल्यम हा सिद्धांत उपनिषदाचा. ताई आम्ही त्या मुंबईला असताना सोमय्या कॉलेजला विद्याविहारला खूप मोठ्या अक्षरात लिहिलं होतं सिम्बॉल, ज्ञानदेवा तू कैवल्यम. मला खूप आनंद व्हायचा, माऊलीच आठवायची. एक दिवस तिथल्या डॉक्टरेट 7 PhD केलेल्या कला आचार्य म्हणून आमच्या प्राचार्य होत्या. त्यांना म्हटलं काय गोड नाव आहे माऊली. ते म्हटले ज्ञानेश्वरांचं नाव नाही आहे बरं का. म्हटलं मग ते म्हणे त्या वेदातला सिद्धांत आहे. ज्ञान म्हणजे कैवल्य म्हणजे मुक्ती. म्हटलं मग आमच्या माऊलींचं नाव तेच आहे ना. आम्ही ज्ञानदेव ज्ञानदेव जरी म्हटलं ना तरी आम्हाला मुक्ती मिळते. मिळते का नाही? मुक्ती मिळते. किती समन्वय आहे, किती गोड समन्वय आहे. असं ज्ञाना इतकी पवित्र श्रेष्ठ गोष्ट कोणतीच नाही. ज्ञानदाना इतकं श्रेष्ठ दान कोणतंच नाही, जगात नाही, विश्वात नाही. तर असं या ठिकाणी खूप वर्षापासून ज्ञानदानाचं कार्य चालू आहे, ज्याच्याकडून सतत ज्ञानाचा परिपोष होत असतो, सतत ज्ञानदानाचं कार्य होत असतं. ही काय असते माहिती आहे का? गुरूंच्या ऋणातून उतराई होण्यासाठी गुरूंचं जे मनोगत आहे, कोणतं मनोगत आहे? प्रबोध करिता श्रम फार झाला, विसरू कसा मी गुरुपादुकाला. देणं आपल्या अंतकरणातली अनुभूती, बोध दुसऱ्याच्या अंतकरणात संक्रमित करणं. आलेली अनुभूती कोणत्या ना कोणत्या रूपाने संक्रमित करण्याचा जो प्रयत्न असतो तो भगवंताला खूप प्रिय असतो. तो भक्त खूप प्रिय असतो, देवाला खूप प्रिय असतो. त्याचे इतका कारण जे 4 प्रकार सांगितले भक्ताचे, आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानीच भरतर्षभा. हे अर्जुना, आर्त तो आरतीचे निव्याजे. आर्त भक्त आर्ततेसाठी, अर्थ कळतोय सगळ्यांना. आर्त नंतर अर्थार्थी, तिसरा जो आहे तो जिज्ञासू. जिज्ञासू तो जाणाव्या लागी. अर्थार्थी कशासाठी माहीत आहे? आर्त कशासाठी? संसार तापे तापलो गा देवा. तिकडं ताप झाला, तिकडं तापलं का इकडे येत असतं. आर्त आर्ततेने आलेला. अर्थार्थी कशासाठी? इकडे खूप चांगलं चालतंय. अर्थार्थी दोन्ही अर्थ आहेत. आणि जिज्ञासू तिसरा उच्च कोटीला आहे. जिज्ञासू तो जाणाव्या लागी. आणि जो अर्जुना, जो माझं हृदय आहे ना, ज्ञानी भक्त तो माझा आवडता आहे, हृदयातला आहे. असे जे वर्णन केलं तर त्या ज्ञानाचा परिपोष करणार हा ग्रंथ 5व्या अध्यायात संन्यास योग सांगितला. संन्यासाची लक्षणं सांगितली. संन्यास कशाला म्हणायचं, संन्यास कोणता आहे याचं सखोल चिंत, संन्यस्त वृत्ती कशी ठेवायची, सगळ्यांमध्ये राहायचं. पद्मपत्रमेवां भसा याचं संपूर्ण चिंतन 5व्या अध्यायात केलं. 6वा अध्याय आज. हा अध्याय आईंचा आवडता अध्याय होता. कधीही तुम्ही जाणीव आहे, तुम्हाला माहीत आहे, कोणाच्याही घरी कुठेही गेलं आणि कधीही म्हटलं, आईंना विचारायचं आई कोणत्या ओळीवर बोलायचं, कोणत्या अध्यायावर. भाऊ
ताई 6वा अध्याय काढा. काय म्हणायचे आई? कोणता अध्याय काढा? 6वा अध्याय काढा आणि 6व्या अध्यायावर बोला. कारण 6व्या अध्यायाला 3 नावं आहेत. किती नावं आहेत? 3 नाव आहेत. 6व्या अध्यायाचं नाव आहे अभ्यास योग, 6व्या अध्यायाचं नाव आहे ध्यान योग आणि 6व्या अध्यायाचं नाव आहे आत्मसंयम विभाग योग. आत्मसंयम विभाग योग, आत्मसंयम विभाग योग. आत्म्याचा संयम, आत्म्यावर कसं आरूढ व्हायचं. आणि अभ्यास योग, अभ्यास कसा करायचा. अभ्यास म्हणजे काय याचं वर्णन 12व्या अध्यायात आले. अभ्यासेप्य समर्थोसी मत्कर्मो परमो भव मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिम वाप्स्यसि. आता आपण कर्म या भागामध्ये उपंत्य भागात आहोत. आज एक भाग त्रिकांडात्मक श्रीमद भगवद्गीता ज्ञानेश्वरी त्रिकांडात्मक आहे, 3 भागात आहे. ज्ञानेश्वरी गीता किती भागामध्ये आहे? 3 भागामध्ये आहे. आज 6वा अध्याय म्हणजे कर्मकांडाचा शेवटचा परिपोष आहे. कर्म, उपासना म्हणजे भक्ती आणि तिसरं आहे ज्ञान. असं छानपैकी मोक्षाचं चित्र दाखवलं असतं काही ठिकाणी. असं मोक्ष फुल दाखवलं आणि त्याला जाण्यासाठी 3 मार्ग सांगितलेले. तिथपर्यंत जाण्यासाठी या 3 मार्गाने मोक्षाप्रत कैवल्याप्रत जाता येतं. कोणता? कर्म मार्ग. दुसरा कोणता आहे? भक्ती मार्ग म्हणजे उपासना. आणि तिसरा मार्ग कोणता आहे? ज्ञान मार्ग. ज्ञान, भक्ती म्हणजेच उपासना आणि कर्म. कर्माती दुस्तर, कर्माची दुस्तरता सांगितलेली, कर्माची सूक्ष्मता सांगितलेली आहे. कर्ममार्ग अवघड सांगितलेला आहे. अवघड आहे का नाही कर्ममार्ग? त्याच्यात किती सूक्ष्म आहे. जर समर्पण करताना कर्मात जर चूक झाली तर त्याचा कधी कधी काय लागतो? दोष लागतो. म्हणून जे कर्म असेल ते ईश्वरार्पण बुद्धीने करायचं. दोषातून आपण सुटतो. असेल जसे जसे कर्म असतील, कर्माची अति सूक्ष्मता, कर्माती दुस्तर. तर याचा उपंत्य भाग आज 6वा अध्याय आत्मसंयम योग, ध्यान योग, अभ्यास योग. आईंचा म्हणजे आमच्या सद्गुरूंचा, आपल्या सद्गुरूंचा आवडीचा अध्याय होता. आत्मसंयम योग. ध्यानाला कसं बसावं, ध्यानाची जागा कशी असावी, आसन कसं लावावं, मूळबंध कसा कोंडायचा, जालिंदर बंध, उडियाना बंध आणि मूळबंध. 3 बंध असतात माहिती आहे. जालिंदर बंध, उडियाना बंध आणि मूळबंध. आईसुद्धा सांगायच्या असं बसायचं बरं का, असं राहायचं बरं का, जो मेरुदंड आहे तो सरळ कसं ठेवायचा. या 6व्या अध्यायामध्ये जे महर्षी पतंजलींचं जे योगशास्त्र आहे, ऐका, महर्षी पतंजलींचं जे योगशास्त्र आहे त्या योगशास्त्राचा संपूर्ण परिपोष 6व्या अध्यायात केला. बाबा म्हणायचे हा अध्याय तसं जर पाहिलं तर करण्यासाठी खूप अवघड आहे. आता थोडंसं अगोदर प्रस्तावनेमध्ये मांडणी करतो. अध्यायाची संगती मांडायची. या ठिकाणी ध्यानेन आत्मा पश्यंती, पुढच्या अध्यायांमधला श्लोक आहे. ध्यानानेच आत्म्याला पाहता येतं, एरवी दुसरे साधन नाही. आत्म्याला पाहण्यासाठी साधन कोणतं आहे? ध्यानेन आत्मा पश्यंती. सहज सूत्र सांगितले जातात किंवा आपण ऐकलेले आहेत. दानाने धनाची शुद्धी होते, स्नानाने तनाची शुद्धी होते. तन म्हणजे शरीर. स्नानाने कशा शुद्धी होते? शरीराची तनाची शुद्धी होते. दानाने कशा शुद्धी होते? धनाची शुद्धी होते. आपल्या संपत्तीतलं आपली कष्टार्जित मिळवलेली संपत्ती त्यापैकी काही दान जर केलं तर आपल्या संपत्तीचं काय होतं? शुद्धीकरण होतं. दान जर नाही झालं तर दवाखान्यात जावं लागतं, काहीतरी होत असतं बरं का. शुद्धीकरण जर नाही झालं कुठंतरी काहीतरी होत असतं. वाम मार्गाने असं आहे बरं का. वाम मार्गाने मिळवलेली संपत्ती तिला आसुरी संपत्ती म्हणतात आणि सन्मार्गाने मिळवलेल्या संपत्तीला दैवी संपत्ती म्हणतात. स्वतंत्र कितवा अध्याय आहे? 16वा अध्याय. दैवासुर संपत विभाग योग. दैवी संपत्ती, आसुरी संपत्ती, दैवी गुण, आसुरी गुण. त्या ठिकाणी गीतेचं वर्णन करताना किती गोड सांगितलं. 26 गुण ज्योती घेऊन आपल्या हाती, गीता आत्मयाने जपती निरंजना आली. 26 गुण दैवी गुण ना, 26 गुण दैवी गुण आहेत. त्या 26 गुणांच्या ज्योती पेटवल्या श्रीमद भगवद्गीतेने. 26 गुणांच्या निरंजनी लावल्या.
आणि ते ताट घेतलं कुणी, गीतेने ताट घेतलं आणि ती तिच्या निजपतीला ओळण्यासाठी आले. निजपती कोण आहे तिचा? श्रीमद भगवद्गीता निजपती आहे आत्मा. कोण आहे? गीता आत्मया निजपती निरंजना आली, ओळायला आली. गीता ही त्या आत्म्याला काय झालेली आहे? ओळायला आली. अशी श्रीमद भगवद्गीता. आपला विषय चालला होता आत्मसंयम योग, ध्यान योग. ध्यानाला बसण्याची जागा कशी असावी इथपासून सांगितलं 6व्या अध्यायामध्ये. या ठिकाणी योगाची लक्षणं सांगत असताना महर्षी पतंजलींनी 3 लक्षणं सांगितली. त्याचा विस्तार श्रीमद भगवद्गीतेमध्ये 13 लक्षणाचा आला आणि त्याचा विस्तार माऊलींनी 30 लक्षणांचा केला. म्हणजे किती उच्च कोटी सिद्धांत उलगडत 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 दाखवले लक्षणं सांगत असताना. खूप गोड चिंतन आहे. हा नमुना आहे. बाबा म्हणायचे जर एखाद्या म्युझियममध्ये गेलो आपण, तिथं काहीच एखादं मार्केट असतं, डीमार्ट वगैरे काय असेल ते, तिथं काहीच सगळ्या वस्तू असतात. मग तिथं काहीच नाही आहे असं सगळ्या जो अधिकारी पाहिजे ज्याच्यासाठी जे पाहिजे ते आहे. त्यातलं सर्वात मोठं योगासाठी कशी साधना करावी, काय करावं, कसं असावं, हे सर्वात मोठं या ठिकाणी नमनामध्ये संजयाने आपण पहिल्या दिवशी चिंतन केलं. सहज ब्रह्मरसाचे पारणे केले अर्जुना लागे नारायणे, की त्याची अवसरे पाहुणे पातलो आम्ही. ही दुसरी ओवी ह्या 6व्या अध्यायातली 2 नंबरची ओवी आहे. अर्जुनासाठी ब्रह्मरसाचं भोजन नारायणे केले, मी त्या ठिकाणी अचानकपणे पाहुणा म्हणून आलो असं संजय म्हणत आहे. आणि संजयाला या ठिकाणी दुःखही होत आहे. कोणाबद्दल? धृतराष्ट्रांबद्दल, ज्या सगळ्या ओव्या या ठिकाणी आहेत. असं खूप गोड चिंतन आहे ह्या नमनामध्ये. नमनाच्याच 38 ओव्या आहेत. दुसऱ्या ह्या 6व्या अध्यायामधल्या या नमनाच्या 38 ओव्या गोड चिंतन सांगितलं ना. आता 6व्या अध्यायाचा विषय, कारण आपल्याकडे फक्त आता पुढचे 2 आजचा 1 दिवस राहिला आणि पुढच्या अध्यायात पारायण तर खूप मोठं झालं. आपण फक्त दिग्दर्शन करणार आहोत, कारण इतक्या मोठ्या विषयाला गवसणी घालणं हे सहज शक्य नाही. एकेका ओवीत असं एकेका ओवीवर आम्ही 6-6 महिने ऐकलं, माहिती आहे ना. एकेका ओवीचं चिंतन जर 6-6 महिने असतं तर इथे इतक्या विषयाला आपण कशी गवसणी घालू शकतो. परंतु एक अध्याय संगती हा विषय होता महत्त्वाचा. अध्यायांची संगती आपण थोडक्यात 6व्या अध्यायामध्ये बसण्याची जागा कशी असावी, संप्रेक्षणासिकाग्र ध्यानाची जागा कशी असावी ते वर्णन केलं माऊलीने. निगूढ मठ व्हाव एक शिवालय. निगूढ मठ म्हणजे एकांतातला मठ असावा किंवा शिवालय असावं, जे आता आहे. पारायणाची जागा उत्कृष्ट आहे, गच्च भरलेलं मंदिर. अशा जागेमध्ये या ठिकाणी गेल्यानंतर त्या ठिकाणी जागेला पायरव झालेला नसावा. पायरव म्हणजे कळतो ना. त्या ठिकाणी कमीत कमी ऐका, जे तीर्थक्षेत्र आहेत, मोठमोठे क्षेत्र असतात, तीर्थ असतात, तीर्थक्षेत्राच्या जागेमध्ये दूषण कसं होतं शास्त्र सांगतो बरं का. विषय म्हणतो आता आपल्या ठिकाणी आपल्या या भागामध्ये अमृतेश्वर, भगवान अमृतेश्वर, जे त्या ठिकाणी अमृतवाहिनीच्या त्या ठिकाणी उगम होतो, रतनगडाच्या पायथ्याशी असलेलं भगवान अमृतेश्वरांचं मंदिर, त्याची प्रतिकृती इथे आहे. आपल्या तालुक्यामध्ये भगवान रामेश्वर, आपल्या तालुक्यामध्ये भगवान निजर्णेश्वर, आपल्या तालुक्यामध्ये भगवान खांडेश्वर आणि आपल्या तालुक्यामध्ये भगवान बाळेश्वर. हे 4 स्थानं महत्त्वाची पीठं सांगितली आपल्या तालुक्याची, संगमेर तालुक्याची. या स्थानांच्या ठिकाणी भगवान महादेव, अमृतेश्वर, महादेव, काशीश्वर अनेक नाव आहेत नाही का, जे आहेत त्यांना एकांत आवडतो. आणि त्या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं ध्यानस्थ त्यांचं स्थान आहे, ध्यानाची जागा आहे. ध्यान जे ध्यानमग्न आहेत आणि ध्यानमग्न असताना आपल्या स्वस्वरूपात कसं पोहोचायचं हे त्यांच्याकडून शिकावं. ते कोण आहेत? त्या गावचा, त्या ठिकाणचे ते काय आहेत? आमचे मार्गस्थ आहेत. महादेव हे आपल्या ह्या मार्गातले काय आहेत? कापडिया. काय म्हटलं त्या ठिकाणी? कापडिया. त्या ठिकाणचे ते काय आहेत? माऊलींनी गोड वर्णन केलं. ते मार्गस्थ आहेत, त्यांना हा रस्ता विचार, म्हणून त्यांची जागा स्थान सांगितलं. ध्यानाची जागा कशी असावी? पायरव झालेलं नसावं. म्हणजे जिथं ज्या 3 मंडप सांगितले जातात. सत्वगुणी मंडप सप्ताचा असतो, सत्वप्रधान असतो. रजगुणी मंडप लग्नाचा असतो. तिथं गेल्यावर प्रत्येकाला वाटतं मला उपारणं मिळावं, माझा मान व्हावा, मला साडी मिळावी नाही का, माझं नाव घ्यावं. रजप्रधान आहे.
आणि तमगुणी तमाशा, ते गोंधळ, तमप्रधान, तिथं सगळं दिंगाडदांगा. म्हणून तमगुणाचं गायनसुद्धा नसावं. सत्वगुणात सत्वांश जायते ज्ञानम. सत्वगुणामध्ये अंतकरणातली सात्विकता, सात्विक भाव प्रदर्शित होत असतो. सत्वापत्ती ते पाहायला राहिले आपल्या सांगायच्या. सुइच्छा, सुविचारणा, तनुमानसा, सत्वापत्ती, असमशक्ती, पदार्थ भाविनी आणि तुर्या. सुइच्छेतच अडकलो होतो आपण. सुइच्छेनंतर सुविचारणा व्हावी हे सांगायचं त्या दिवशी जाताना लक्षात आलं आमच्या. सुविचारणा व्हावी, सुइच्छा झाल्यानंतर योग्य मार्गदर्शन व्हावं. ताई आता काय करावं सांगा ना, असं ज्यावेळेस विचारलं जातात. पारायण झाल्यानंतर मग त्या ज्ञानेश्वरीमध्ये रमण्यासाठी सकाम उपासनेत जाऊ नये. सकाम उपासनेत गेलं, इतके पारायण केले, इतके सोमवार केले की चांगला नवरा मिळतो. अडकलं तिथं, घेतलं नाही का, कशावारी व्हायला गेलं, सकाम उपासनेत गेलं. हे केल्यावर ते मिळतं, ते केल्यावर ते मिळतं. सायासाने आणायचं, खूप कष्टाने आणायचं, काशीवरून आणायचं आणि वेशीवर सांडवायचं. अजिबात नाही. सकाम उपासनेतून तुरुंगातलं कधीच मागू नये. तुरुंगातलं मागायचं का नाही, आपण बंदिस्त आहोत. तुरुंगात राजा प्रसन्न झाला, वाढदिवसाच्या नाही, बाबांचा दृष्टांत आहे. आणि राजाने सांगितलं मागा, आज मी प्रसन्न आहे, जे पाहिजे त्याने कैद्याने मागायचं. यादी करायचं काम चालू होतं. सगळे यायचे. कोण म्हणायचं मला एकच भाकरी मिळते, 2 भाकरी मिळते. कोण म्हणायचं मला तंबाखूची पुडी आठवड्याला मिळावी. कोण म्हणायचं गादी मिळावी. कोणी काय, कोणी काय. सगळ्यांची मागणी झाली. वैवलीला गेलं. शेवटचा आला. तो म्हटला मला काहीच नको, 2 लाता टाकून मला याच्यातून बाहेर काढा. त्याला मागणारा शहाणा म्हणायचा. सुटण्याचं मागायचं. तुरुंगातलं आतलं काय मागायचं, आतलं काय मागायचं. इहलोकातले भोग मागणं याला सकाम उपासना म्हणायचं. मुक्ततेचं मागायचं असतं. आपण या जगात आपण ज्या पद्धतीने आपण जन्माला आलो, ज्या पद्धतीमुळे आपण आतापर्यंत दुःख भोगतो, नवे नवे कितीतरी जन्म भोगीत आलो. दुरोने आलो ग आम्ही, दुःख झाले दारुण. कुठून आलो? श्री गुरूंची भेट आपोआप होत नाही. जन्म जन्मी आम्ही बहु पुण्य केले, अनंत जन्माचे, बहुत जन्माचे सुकृत पदरी त्याचे मुखी हरी पैठा होय. खूप सुकृताची परिणती म्हणजे श्रीगुरूंची भेट, सद्गुरूंची भेट. म्हणजे सुइच्छेतून सुविचारणा झाली, सुविचारणेतून तनुमानसा. हे तप आहेत, सोपं नाही. ताईंकडे जर पाहिलं आता सकाळी पार आहे, सगळं बैठक, ही काय तप आहे. तप शारीरिक, वाचिक, कायिक, मानसिक. हे तप केल्याशिवाय, तप केलं तर तपाच्या उलटा शब्द करा बरं. त आणि प पुढे घ्या. प काय होतं सांगा. तप केलं तर पत तयार होते देवाकडे बरं का. तप केलं तर काय होते, त्याच्याकडे पत तयार होते. पत कळतं ना. पत जर नसलं, तुम्हाला व्यवहारात कोणी विचारत नाही. तुमची पत नसली, तुम्हाला जर कुठं विश्वास नसला तर लोक जवळ सुद्धा उभं करत नाही. तपाने काय तयार होत असते, पत तयार होते. तपाने अधिकाराचे आहे काय खाणी असती. साव्याध्यातला प्रश्न आहे ना. अर्जुन म्हणतो देवा काय करावं देवा. चंचल मनई कृष्णा प्रमाथी बलवदृढम तस्यम निग्रमण्यम आयुरेव दुष्कृतम. देवा हे सगळं आवरणं सोपं आहे रे. जे बुद्धी ते सळी, निश्चया ते टाळी, धैर्यस्य तपळी मिळवणी जाय. जे विवेका ते भुलवी, संतोषासी चाड लावी. बैसीचे ते तरी हिंडवी, दाही दिशा यरवी मने नाव. की कल्पना की सावयव. मन मन म्हणजे काय तेव्हा हे सगळं इंद्रिय आवरणं सोपं आहे. डोळ्यांनी म्हटलं ना नाही पाहायचं, टी वाईट नाही बोलायचं, हे सगळे इंद्रिय दाबू शकतो. पण याला दाबायला गेलं की तितक्या वेगात सुटतं, याला दाबायला गेलं की तितक्या वेगात सुटतं. असा प्रश्न आहे ना 6व्या अध्यायात अर्जुनास. देवा काय करू सांगा ना. देवा तिथं गोपिकांच्या वर्णन करतं, गवळणीमध्ये वर्णन केलं. हे सगळ्या गायी आवरणं सोपं आहे. गोनाम इंद्रिय या गायांना आवरणं सोपं आहे. परंतु सगळ्यांच्या पुढं धावणारी आणि सगळ्यांना खेचून नेणारी जी गाय आहे ती मनेरी गाय आहे. देवा कोणती गाय आहे ती? मनेरी गाय. म्हणून ठिकठिकाणी भगवंतानी इथेही सांगितलं, परत पुढे जाऊन 9व्या अध्यायात सांगितलं. मन मना मोहम्मद भक्तो मध्याजी माम नमस्कुरु मामे वैश्ययुक्तैव महात्मान मत्परायण. तू मन हे मीची करी, माझी ए भजनी प्रेम धरी. सर्वत्र नमस्कारी मजे काते, माझे ज्ञानुसंधाने देख. संकल्प जाळणे निषेख,
मध्याजी चोख याची नाव. अर्जुना या मनाचे कणिके. साव्यात सांगितलं या मनाचा एक चांगुलपणा आहे बघ रे. कधी कधी चांगुलपणा घ्यायचा, चांगल्या गोष्टी कौतुक करून एखाद्या वेड्या पोराला चांगलं म्हटलं ते खूप काही करतं. त्याचा चांगुलपणा, त्याच्यावर पाठीवर हात टाकून या मनाचे कणिके. कोणतं निक आहे या मनाचे, कोणतं चांगुलपणा आहे? जे देखल्या गोडी ते सोके. या मनाचा एक चांगुलपणा आहे, त्याला जिथं गोडी लागली तिथं काय होतं ते सोकावतं कळतं ना, म्हणून पुन्हा ते जातं. आता ज्ञानेश्वरीच्या पारायणाला वाटलं ना ते घरी राहतच नाही, सोकावलं, त्याला आवडच निर्माण होते, सोकावतं नाही राहत. गुढी लागली ना, पण पहिल्यांदा त्रास कुठपर्यंत असतो माहिती आहे का? गुढी लावेपर्यंत त्रासच असतो. तुम्ही सगळ्या आमच्या भगिनी माता मशीन चालवलं असेल, तुम्ही शिलाई मशीन चालवलं ना, सुरुवातीला 8 दिवस कशात जातात ते पाय मारण्यातच जातात. सायकल चालवली ना, सुरुवातीला 4-5 दिवस सायकल चालवण्यातच जातात, शिकण्यात शिकतो का नाही? सायकल शिकताना 2 गोष्टी कराव्या लागतात. काय? खालचा आपण समोर सांगतो बाबा पॅन्डेल मार, हँडेल धर, दोन्हींचं समन्वयच होत नाही. सुरुवातीला पॅन्डेलकडे पाहायला गेलं का हँडेल खड्यात नेतो, आणि पॅन्डेल मारायचं शिकायला गेलो म्हणजे पॅन्डेल चांगला मारता आला का हँडेल जातो, ना हँडेल पुढे पाहायला गेलो का पॅन्डेल बंद पडतो. मशीन चालवताना ते पूर्वी, आता सगळं मोटरवर आलं, ते दाबताना पुढे दाबायला लावायचं आणि मागे दाबायला गेलं, पुढेही फिरतं आणि मागेही फिरतं. त्याला कॉम्प्रेसर तोडणं म्हणतात. जुनी इंजिन होते, जुनी चालवणारे सर कोणी चालवले असतील इंजिन, ते इंजिन किर्लोस्कर इंजिन, त्याला मारायला लागायचं हँडेल मारणं ही युक्ती होती. बऱ्याच जणांचे हात उकडायचे. हँडेल मारणं युक्ती होती. काय होतं ते मारता ते मारत असताना ते पुढं होतं आणि मागे होतं, परंतु कॉम्प्रेसर तोडणं म्हणजे ते मारता पुढेच फिरवायचं असतं. ते पाय हलवता ते मशीन पुढंच फिरत असतं. एक युक्ती त्याला. फिरता ती एकदा युक्ती जमली ना, पाय टाकला का ती पुढेच फिरतो. जी शिकणारी आली असते ती म्हणते कसं काय जमतं काय माहिती, पुढंच फिरते, मला तर पाय दाबला का पुढे जातं मागे. सुरुवातीला असंच होतं नाही का, ही युक्ती मानाची. ही म्हणतात इतकं फास्ट चालतात, ज्ञानेश्वरी वाचित आहे आणि यांना कुठली विचारित कळतं, आम्हाला तर अजून वाचता येत नाही. पाय दाबायला गेलं का मागं जातं, पाय दाबायला गेलं पुढे येतं. ही युक्ती नाही आहे. हँडेलकडे पाहायला गेलं का पॅन्डेल बंद पडतो, पॅन्डेलकडे पाहायला गेलं की हँडेल खड्ड्यात जातो. एकदा का युक्ती आली, एकदा का कळालं सायकल चालव, हो त्या सर्कसमध्ये युक्ती जर आली ना, ते हँडेल सोडून सायकल चालवतात का नाही, मग त्यांच्याकडे आपल्याला आश्चर्य वाटतं किती हे कशाने सिद्ध होतं, साध्य होतं माहिती आहे का? त्या तुकोबरायांचा गोड अभंग आहे. सांगा बरं काय आहे की कारण अभ्यास तुका म्हणे, असाध्य ते साध्य करिता सायास. असाध्य ते साध्य, असाध्य ते साध्य करिता सायास. कारण अभ्यास तुका म्हणे. चिंतनच त्याच्यावर, आज अभ्यास योगच आहे बरं का. तुका म्हणे. तुम्ही हसतात आज, बरं वाटतं, काल चुकलं होतं काहीतरी, परंतु ऐका ना, कारण प्रसन्नता असली तर बरं आहे ना, नाहीतर काय माऊली म्हणतात तुम्ही जर प्रसन्न जर नसाल तर इकडं कसं निघायचं नाही का. प्रसन्नतेवर सगळं अवलंबून असतं. समोरची प्रसन्नता, सद्गुरू तुम्ही प्रसन्न आहात हेच निघण्याचं कारण आहे, हीच प्रसन्नता. चला आपल्याला चाललं होतं आज एकच थीम, अभ्यास, 3 अक्षरावर बोलायचं आपलं सगळं. असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. असाध्य तिळा बचनाग पचविती. बचनाग म्हणजे कळतं ना, त्या काळात व्यसन करण्यासाठी बरं का, त्या काळात नशा करण्यासाठी. त्या चंद्रगुप्त मौर्य वाचत असताना ताई, चंद्रगुप्त मौर्याच्या काळात त्या चंद्रगुप्ताभोवती चाणक्यने 17 त्या विषकन्या ठेवल्या होत्या. 17 विषकन्या माहिती आहे का? विषकन्या. विषकन्या म्हणजे ज्यांना अगोदर आमच्या छत्रपतींना जिजामातेने सुद्धा अशी ताकद निर्माण केली होती, विष पचवण्याची ताकद येत असते. आमच्या गावात एक व्यक्ती असे आहे, 100 मिली रोग्यावर आज जर त्याला प्यायला दिलं तर ते पितं काहीच होत नाही. काय कारण? आपण प्या बरं, लगेच दवाखान्यात दामपरा मम्म आपण मरणार. याचं कारण काय? कारण अभ्यास तुका म्हणे. एकदम नाही. तिळा बचनाग पचविती. बचनाग म्हणजे ते अतिविषारी साप. ती पचवण्याची पद्धत त्या काळापासून आलेली. कशी? अगोदर आता ते विषात सांगतो तुम्हाला, रोग्याला अगोदर वास घ्यायचा, नंतर एक थेंब जिभेला चाटायचा. दुसऱ्या दिवशी आपल्या भारतीयांमध्ये तीच पद्धत आहे. आज
पेस्टिसाईड इतकी आहे का परदेशी लोक पोचू शकत नाही, कारण आपल्या आतड्यांना आपल्या शरीराची पचवण्याची क्षमता निर्माण झाली. जर त्या टेस्टिंग जर केल्या, डाळिंब असेल कोणत्याही वस्तू असेल, त्या युरोपियन राष्ट्रामध्ये पाठवत असताना आपल्या पाठवल्याच जाऊ शकत नाही, फक्त अरेबियन राष्ट्रामध्ये जातात. माहिती आहे ना, तिकडं जातात, एक्सपोर्ट माल तिकडं होतो, कारण तिकडेही चिकती विष पचवण्याची. आपल्यात नाही, तिकडं युरोपमध्ये नाही आहे, बरोबर आहे ना सर. तर त्याच्या टेस्टिंग असतात खूप पॉईंटमध्ये, 3 पॉईंटमध्ये विष असतं, तर आपल्यात ती पचवण्याची शक्ती तयार होत असते. आपला विषय चालला आहे, जशा प्रकारचं बनल तशा प्रकारे शरीर बनत असतं. साप जर हिरव्या शेतातला साप हिरव्या रानातला तो हिरवा रंग असतो, मातीतला साप काळपट असतो. ही ईश्वराची ही रचना आहे, ही रचना आहे. तसतसं आपण तसतसं बनलं जात असतो, वातावरणानुसार आपण बनत असतो. तर ते पचवण्याची शक्ती काय, ते 1 थेंब, नंतर दुसरे 2 थेंब, 3 थेंब, असं करत 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 नव्हे सर्कशीमधली बाई तो हत्ती छातीवर घेते किंवा हत्तीला उचलते. 1 दिवसाने उचललं का? नाही, लहानपणापासून तो सराव, तो अभ्यास, त्या गोष्टीत त्या ताकदीनं ते उचलत असतात. ते हत्ती तसाच मोठा होतो आणि ती तशीच मोठी होत जाते. किंवा त्या तारीवर चालणारी पोरगी ना, आपण तारीवर नुसतं पाहताना आश्चर्यचकित होत असतो. इकडून तिकडून परातीवर, हे सगळे कशाची कारणं आहेत? कारण अभ्यास. तुका म्हणे जसं व्यवहारातलं कोणतीही गोष्ट असाध्य ते साध्य, असाध्य असणारी गोष्ट साध्य होऊ शकते. त्या संस्कृत भाषेमध्ये संस्कृतचे जे मुख्य आहे, ज्यांनी संस्कृतचे सूत्र तयार केले, संस्कृतचे व्याकरणकार ज्यांनी व्याकरण तयार केलं, काय नाव येईल का सांगता? संस्कृतचे ज्यांनी व्याकरणाचे सगळे नियम तयार केले, पाणिनी बरं का, पाणिनी. अतिमठ्ठ मुलगा, त्यांचं चरित्र आहे बरं का, खूप गोड. अतिमठ्ठ, 1 श्लोक त्याला पाठच नाही झाला वर्षभर. बाकी किती पुढे गेले. गुरुजींनी सांगितलं, दगडा तुझ्याच्याने पाठच होऊ शकत, चल. पाणीला इतका त्याग आला. आपण खरंच दगड आहोत का? जगायचंच नाही. त्या दिवशी विचार केला, आत्महत्या करायची. पाणिनीनं विचार काय केला? आत्महत्या करायची. निघाला आत्महत्याला, गुरुकुलाचा त्याग केला ना, आत्महत्या करायला निघाला. आता कुठंतरी डोंगरावरून कड्यावरून उडी टाकून द्यायची या विचारांनी पाणिनी निघाला असताना रात्री कुठंतरी मुक्काम झाला. कडा सापडला नाही बरं का, कडाही नाही सापडला. कोणाच्या भाग्यात काय असतं ताई, काय सांगावं. एखाद्याकडे त्यांचं अब्दुल कलामजींचं चरित्र वाचत असताना, अब्दुल कलाम हे व्हायला गेले होते, एक पायलट व्हायचं होतं त्यांना बरं का, मुस्लिम माणूस. आपण गेलो त्यांच्याकडे, त्यांच्या घरामध्ये रामेश्वरमला. पहाटेच्या वेळेला त्यांची आई अब्दुलजीला संस्कृत शिकवायला पाठवायची आणि दुपारी त्या ठिकाणी उर्दू शिकवायला पाठव. त्यांना गीताही येत होती आणि कुराणही तयार होतं. म्हणून त्यांना मिसाईल मॅन नाही, त्यांना भारतरत्न, घराघरात फोटो. साधू आहे, कोणत्या धर्मात आहे, कोणत्या जातीत आहे, हे विचार. साधू कोण? साधू वृत्ती असते. त्यांना एका त्यांची मुलाखत पाहिली टी व्हीला, चॅनलला. त्यांना विचारलं, वयाच्या 57व्या वर्षी त्या चॅनलवाल्याने विचारलं, अब्दुलजी आपने शादी क्यों नहीं की? त्यांनी सांगितलं, खरं सांगू का, माझं ज्यावेळेस शादी करायचं म्हणजे लग्न करायचं वय होतं ना, त्यावेळेस मी कामात इतका व्यस्त होतो की मी लग्न करायचंच विसरून गेलो. काय झालं म्हटले, लग्न करायचंच विसरून गेलो. का बरं? साधू नाही म्हणायचं त्यांना बरं का, कोणत्या धर्मात आहेत, कुठे आहेत, आहे का नाही. कबीर, लतीफ, ही उच्च कोटीची साधना असते. पाणिनी सकाळच्या वेळेला त्या ठिकाणी एका विहिरीवर पहाटे मुक्काम केला आणि विहिरीवर पाणी प्यायला गेले. तिथं सगळ्या भगिनी पाण्याला येत होत्या. थारोळं माहिती आहे ना, थारोळं, वडव, ते चाक, आणि तिथं असे दगडं होते ठेवलेले. माठ ठेवायची जागा होती, प्रत्येक ठिकाणी माठाची जागा होती. गोल 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 असे माठ गोल याच्यात ठेवले जात होते. ते म्हणे मला पाणी द्या. पाणी घेतलं आणि ते सहज एका माठाची जागा रिकामी होती. त्यांनी पाहिलं दगडावर असं गोल चोपडं चटचटीत झालेलं होतं. दगड चोपडा चटचटीत झाला होता. ते पाण्याने विचार केला, हे असं का बरं झालं, असं गोल चोपडं चटचट असं गुळगुळीत झालेलं जागेवर. माझी सासू, तिची सासू हा माठ ठेवत होती. माठ कशाचा? मातीचा. जागा कशाची ठेवण्याची? दगडाची. तो माठ ठेवला. ठेवून मातीचा माठ ठेवून त्या दगडाची जागा गुळगुळीत झालेली, गोल झाली का नाही. आम्ही नेहमी बाबा सांगायचे, त्या पूर्वीच्या काळच्या थारोळ्यांमध्ये साधं यांनी त्या घायपाताचा असलेला दोर काय करत होता, त्या लाकडाला नाही दगडाला कापलेलं दिसतं का दगड कापलेला आहे. का कापला तो दगड? घायपाताच्या दोराने एकदा धरा बरं, कापा बरं, पुन्हा ओली मुळी भेदी खडकाची मूळ.
करंगळी एवढी मुळी असते बारीक, आणि डोंगराला जर पाहिलं तर खडकाचं छेदन करून जाते. पुन्हा पुन्हा पुन्हा, कारण अभ्यास तुका म्हणे, हे चिंतन आहे. घासून घासून मग त्या पाणीला सांगितलं की चोपडं चटचटीत त्या माठाच्या दगडाने का झालं. पुन्हा 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 काही वर्ष तेच तेच करत गेलो. मग पाणीचं डोकं ध्यानावर आलं. ते म्हटलं हे मातीचा माठ, माठ कशाचं, मातीचं मडक्याचं. पण ते घासून घासून जर दगड गुळगुळीत होतोय तर आपण तर जिवंत माणूस आहे, कशाला आत्महत्या करायची. मागे फिरला, घासली, अभ्यास केला, आणि अभ्यास करण्याचा परिणाम आज विश्वामध्ये सगळे संस्कृत भाषेतले सूत्र, व्याकरणाचा कर्ता झाला पाणिनी. व्याकरणाचे कर्ते महर्षी पाणिनी आहेत. शास्त्रकार नाहीत, पण व्याकरणाचे कर्ते आहेत महर्षी पाणिनी. सगळ्या व्याकरणाचे सूत्र, संस्कृत भाषेतलं जे व्याकरण आहे ना मुख्य, त्या सूत्रांचा उद्गाता पाणिनी आहे. कारण अभ्यास तुका म्हणे. मग आपण तर चांगले आहोत, आपल्याला सावयव शरीर दिलं, का आत्मज्ञान होऊ शकत नाही, का आत्मापर्यंत जाऊ शकत नाही, असा आपण कधी विचार करावा. स्वतःला प्रश्न विचारायचा, दररोज प्रश्न विचारायचा. का अभ्यास करू नये, का साधना करू नये. देवाने हे शरीर दिलं ना याच कारणासाठी. अनेक जन्म विषय भोगत आलो, तेच तेच करत आलो, प्रपंच करत आलो. आपल्यापेक्षा जनावरं खूप चांगला प्रपंच करतात, खूप चांगला करतात. एखाद्या इंजिनियरला फार मोठी घमेंड जर असली, फार घमेंड आहे, त्या इंजिनियरची घमेंड जिरवण्यासाठी त्याला सुगरणीच्या घरट्याकडे न्यावं. कुठं न्यावं? सुगरणीच्या घरट्याकडे न्यावं. काय रचना असते, अशी झाडाची फांदी ओढ्यावर गेलेली किंवा विहिरीत, जिथं हा मानव प्राणी चढणार नाही, तिला माहीत असतं हे कुठे येऊन माझं घरटं तोडीतं, अशी आत गेलेली फांदी, जिथून खालून पाणी वाहतंय, नैसर्गिक एसी येतोय. आणि त्यांची रचना कशी माहिती आहे का? आमच्या प्राणीशास्त्रज्ञांनी शोधलं, ती सुगरण नाही, पहिल्यांदा सुगरण नाही करत घरटं तयार. अर्ध घरटं तो सुगरण, तो नर करत असतो सगळं, अर्ध पूर्ण करत 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 तो करत असतो, आणि नंतर तिला दाखवायला आणतो. तिनं रिजेक्ट केलं का पुन्हा करायला लागतो, बरं का. तिनं जर ते घरटं रिजेक्ट केलं तर पुन्हा घरटं बांधतो. असे बरेच सुगरणे नर आहेत आमच्याकडे, बरं का. तर ते असं घरटं एक एक काडी आणून अशी रचना करते. गुंता इतका असतो त्या ठिकाणी, छिद्र असा असतो. तीनही ऋतूत, उलट मंगले 3 ऋतूत चालत नाही. पूर्वीचे पाष्टाचे घरं 3 ऋतूत चालायचे. 3ही ऋतूमध्ये पावसाळ्यात एक थेंब सुद्धा पाणी जात नाही त्या घरट्यामध्ये. उन्हाळ्यात त्याच्यात अजिबात गरम होत नाही, आणि हिवाळ्यात त्याच्यात थंडी वाजत नाही. आहे का नाही? 3 ऋतूंची रचना कशाच तयार केलं असतं? गवताचं. नैसर्गिक एसी, नैसर्गिक एअर कूलर, असं सुंदर घरटं तयार करते सुगरण. काय रचना असेल, आहे का नाही? प्रत्येकाला दिलेली, प्रत्येक प्राण्याला विशिष्ट प्रकारची शक्ती दिलेली. आपल्याकडे प्रत्येक प्राण्यापेक्षा फक्त ही सगळी आडवी योनी निर्माण केली. आडवी योनी कळते ना? आडवी योनी पक्षी, जारज, अंडज, उद्बीज आणि स्वेदेज, 4 प्रकारची योनी. जारज, जारातून, पिलं म्हणून आपण जारज आहोत, पिलं म्हणून जन्माला आले जारज. सगळे सस्तन प्राणी, नर आणि मादी, आईच्या पोटात जन्म होणारे ते जारज. जारातून येतात, त्याला काय म्हणतात? जारज. आपण जारज किती संख्या आहे माहिती आहे का? 21 लाख जारजमध्ये. अंडज, अंड्यातून पिलं उभवावं लागतं अंड. आमचे बाबा खूप छान सांगायचे, आठवलं आता बरं का. उभवावं लागतं अंड. विशेष करून कोंबडीचं अंड पहा. कोंबडीचं अंड कोणत्या पक्षाचं घ्या, अंड त्या कोंबडीला 21 दिवस उभवावं लागतं. उभवणं म्हणजे अंड जे घेतलं, बाबा सांगायचे, अंड जर घेतलं आणि त्या खाणारे जे असतात त्या अंड्याची पोळी करायची, टचकन त्याच्यावर टचकन मारलं, त्यावेळेस टचर चर 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 त्या आतल्या जीवाचा अंत होत असतो, मृत्यू होत असतो. त्या अंड्याच्या गिलामध्ये प्राण असतो, जीव असतो, त्याचा मृत्यू होत असतो, ते मरतं. त्याचं कवच जे असतं ते कडक असतं. काय असतं? कवच कडक असतं. तसं आपलं हे अहंकाराचं कवच कसं आहे? कडक आहे. कसं आहे? कडक आहे, बरं का भाऊ. अहंकाराचं कवच कसं आहे? अंड्यासारखं कडक आहे. आणि ते कडक कवच घेऊनच जर आपला मृत्यू जर झाला, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जनने जठरे शयनम, म्हणून ते अंड सद्गुरू रूपी कोंबडी खाली उभवायला टाकायचं असतं. सद्गुरूंच्या सेवेने. ते तर सेवा हा दारवंटा आहे ना या अध्यायाचं. त्या 4थ्या अध्यायात गेल्या, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षिंती ते ज्ञान ज्ञानेन तत्वदर्शन ते ज्ञान पैगा बरवे. आमच्या पाठच आहे सगळ्यांच्या, कितीतरी वेळेस ऐकले आपण. ते ज्ञान पैगा बरवे
जरी मनी हाती आणावे तरी संताया भजावे सर्वस्वेसी. जे ज्ञानाचा कुरुटा म्हणजे कोटा, ते त सेवा हा दारवंटा. जो स्वाधीन करी सुभटा ओळगोणी, तनु मनू जीवे चरणासी लागावे. अगर्वता करावे दास्य सकळ. अगर्वता म्हणजे गर्व ठेवू नये, फेकून द्यावा गर्व. गर्वाचे घर खाली होत असतं. अगर्वता करावे दास्य सकल. कसं दास्य करावं? सकल दास्य करून दास्य करू नये. अगर्वता करावे दास्य सकल. मग काय होतं त्याची फलश्रुती पुढच्या वयांमध्ये सांगितली. मग अपेक्षित जे आपुले ते सांगती पुसिता भले. जेने अंतकरण बोधले संकल्पाने. त्या कोंबडी खाली ते अंड उबलं. 2 भाग होतात. ऐका, 2 गोष्टी होतात उभवण्यात. नीट ऐका आता बारीक. उभवण्यामध्ये आमच्या बाबांचे चालताची दृष्टांत. बाबा कुठं चालले, बरोबर आहे का नाही ताई? कुठं चालले, कशात दृष्टांत सापडायचं ना, कशात. सिद्धांतीचे सार हे पुस्तक वाचा बाबांचं. त्याच्यामध्ये असा उहापोह केला आहे. तेवढ्या अभंगाचं चिंतन जरी वाचलं तरी ज्ञानेश्वरीचं सार आहे. सगळं सार आहे. बाबांनी आटापिटा होता बाबांचा त्या अभंग लिहिण्यासाठी. तर त्या ठिकाणी सहज म्हणजे त्या कोंबडी खाली ते अंड ओवलं जातं. म्हणजे काय होतं? 2 क्रिया होतात. त्याची हीट, उष्णता मिळते. त्या अंड्याला वरून उष्णता मिळते. उष्णतेचा परिणाम त्या अंड्याचं वरचं कवच लवचिक होतं. अर्थ कळतो ना? लवचिक कडक असलेलं कवच लवचिक करण्याचं काम त्या उभेने केलं जातं. ती कोंबडी त्याच्यावर बसते. उभून त्याचं कवच लवचिक होतं. 2 गोष्टी होतात. एका बाजूनं त्याचं कवच लवचिक होतं आणि दुसऱ्या बाजूने त्या हिटमुळे आतल्या पिलाची वाढ होते. 2 गोष्टी. आतल्या पिलाची वाढ आणि बाहेरचं कवच लवचिक. तसं श्रीगुरूंच्या कृपेतलं असलेलं हे अंड बरं का, हे आपलं उभवायचं. कुठं? सेवेने उभवायचं. अहंकाराचं कवच लवचिक झालं पाहिजे आणि आत्मबोधाचं बाळ वाढलं पाहिजे. आत्मबोधाचं आत्म ज्याला चैतन्य, ज्याला ब्रह्म, अनेक शब्द आहेत बरं का, ज्याला बोध, त्याचा विकास करायचा आपोआप होतो. कुठं? सद्गुरूंच्या सानिध्यात. जर का सद्गुरूंच्या बाजूला गेल्यावर काय अवस्था होते पुढे सांगतो. आता बाबांचा दृष्टांत आहे. कोंबडीला 20-25 पिलं बाबा सांगायचे. सगळ्यांना माहिती आहे, सगळं साध्या भाषेत वेदांत आहे बाबांचा बरं का. 20-25 पिलं आणि ते गेले दाणे खायला बाजूला. खूप इकडं तिकडे दाणे खातात, तिकडे दाणे खातात. खाता कोंबडीची नजर असते, बारीक असतो आणि वर कितीतरी उंची होतो बहिर ससाना आलेला असतो. त्याची सावली पडत असते. कोंबडीला दिसतं. कोंबडीला कळतं की बहिर ससाना आलेला आहेत. हे पिल्लांना घेण्यासाठी ती मोठ्याने ओरडायला सुरुवात करते. कॉक करायला सुरुवात करते. असे पंख पसरते. पिलांना आपल्या आईचा आवाज येतो. जे त्यांना कळतं आई धोक्याचा इशारा देते, पटकन ते पिलं पंखाखाली येतात. सगळी पिलं पंखाखाली येतात. कुठे येतात? सगळी पिलं पंखाखाली येतात. परंतु एखादं येडं बावळट बरं का, ज्याला डोकंच नाही, त्याला आईचा आवाजच येत नाही, त्याला आईचे पंखही कळत नाही, दाणे खाण्यात रमलेलं असतं, त्याला कळतच नाही आपले जोडीदार पंखाखाली गेले, आपले भाईबंद पंखाखाली गेले. ती पंखाखाली घेते आणि एखादं बाजूला राहिलेलं गपकन त्याचं शिकार होतं. तसं सद्गुरूंच्या पंखाखाली आलेले वाचतात आणि बाजूला राहिलेलं काळाची शिकार होतं. कोणाची शिकार होतं? काळाची शिकार. म्हणून आश्रयाला राहू, सद्गुरूंच्या आश्रयाला राहू, आश्रित असावं. नेहमी आश्रित असणारा जीव त्याला धोका नसतो. शहाण्याला कळत असतं. आणखी पुढे सांगतो. जातं असतं. जातं माहिती आहे ना? पूर्वी जातं दळण्यासाठी जे जातं असतं त्याला वरचा एक खुंटा असतो आणि खाली त्या 2 तळ्या असतात. सुंदर माझे जाते ग फिरते बहुत, ओव्या गाऊ कौतुका तू ये रे बा विठ्ठला. 2 तळ्या असतात. आता कसं जात्याचं वर्णन केलं संत वाङ्मयामध्ये. 2 तळ्यांमध्ये वरच्या जात्याला एक खुंटा असतो आणि खालच्याला काय असतं माहिती आहे? त्याला काय म्हणतात? आहे का शब्द? खुंटा. त्याला आरी म्हणतात. आरीच म्हणतात ना. आरी फिरत नसते. आरीनं त्या खालच्या तळीला घट्ट आवळून पकडायचं असतं. पुढच्या पिढीला सांगावं लागेल याला जातं म्हणतात, याला उखळ म्हणतात, याला मुसळ म्हणतात. आता ते बाहेर जाऊ द्या बरं का. सळ आलं, मिश्रित झालं. आता त्याचं काठवट कशाला म्हणतात सगळं. तर ती खाली आरी जी असते त्या आरीनं खालची तळी घट्ट पकडून धरलेली असते आणि जातं फिरत असतं. वरची तळी फिरत असते. वरची तळी फिरवणे काम काय असायचं? एका हाताने वरची तळी
फिरवणे आणि एका हाताने वैरण टाकणे. वैरण म्हणायचे ना, वैरण हा शब्द आहे ना, कारण आम्ही आईच्या मांडीवर झोपून गाणे ऐकले त्या काळात. आपण सगळे त्या पिढीतले आहोत. जाते पाहिलेले आहेत, दळण पाहिलेलं आहे. व्यायाम करण्याची गरज नव्हती म्हणून सिजरची गरज नव्हती त्या काळात. 9 मुलं व्हायची तरी सिजर होत नसायचं बरं का. जातं आता रामदेव बाबा सांगतात असं करा आणि म्हणा जातं, कृत्रिम जातं बरं का. तर त्या ठिकाणी ते जातं फिरायला लावलं. ऐका, दाणे टाकले जातात, वैरण त्याला म्हणतात. टाकल्यानंतर ज्या दाण्यांनी आतल्या खुंट्याला म्हणजे त्या आरीला सोडलं त्या दाण्यांचं पीठ होतं. बाजूला गेलंय का पीठ झालं. काही दाणे अशी हुशार गुरुपुत्रासारखे बरं का, ते आरीला सोडत नाही. हुशार दाणे काय करत नाही, त्या आतल्या आरीला सोडत नाही. तिला सोडत जे नाही बाहेरून आलेले जातात आणि पीठ होतं. ज्यांनी सोडलं नाही त्याचं पीठच होत नाही. आहे का माहिती, दळतात का ते. आरीला ज्यांनी सोडलं नाही त्याचं पीठ होत नाही. जसं बोधाला ज्यांनी सोडलं नाही ते भरडले जात नाही. आरीला सोडलं, चिंतन सुटलं का पीठ झालं म्हणून समजायचं. चिंतन सुटलं, सद्गुरूंचं स्मरण सुटलं का पीठ झालंच म्हणून समजायचं. म्हणून घट्ट त्या आरीला पकडून धरायचं, घट्ट सोडायचंच नाही. काही हो, जर हे आकाश वर पडो पाहो, हे आकाश कोसळो, हे पृथ्वी भूमंडल लया जाओ, काही हो, पण आरीला सोडायचं नाही. एक दृष्टांत. काही हो, पटकन कोंबडीच्या पंखाखाली जायचं. काही हो, तो मासा पकडणारा कोळी असतो, जाळं असतं त्या कोळ्याकडं. नदीमध्ये पाण्यात खटकन जाळं टाकतो. पुढे काय करतो, जाळं टाकतो. लांब टाकलेलं जाळं, त्याच्यात कोण अडकतात, मासे अडकतात. हुशार मासे काय करतात माहिती आहे, कोळ्याच्या पायाला चिटकतात. पायाभोवती फिरणारे मासे जाळ्यात अडकत नाही. कुठं, ज्यांना माहिती आहे याच्याजवळ याला जाळंच टाकता येत नाही, तसं सद्गुरूंच्या पायाभोवती, त्यांच्या बोधाभोवती, भगवंताच्या चिंतनाभोवती सतत चिंतनात, सतत नामस्मरणात, सतत साधनेमध्ये असलेल्यांना काळाचं जाळं काहीच करू शकत नाही. तिथून दूर गेले का बळी झाले, दूर गेले का जाळ्यात अडकतात. मासे कुठं अडकतात, जाळ्यात अडकले, पाण्यातून वर निघाले, 2-3 वेळा तडफडले का जीवना वेगळी मासोळी मरतात ते. म्हणून आपल्या पायाला सोडायचं नाही, म्हणून आरीला सोडायचं नाही, म्हणून पंखाखाली राहायचं. आपण या मुद्द्यापासून गेलो होतो. लवचिक होतं अंड, काय होतं, लवचिक होतं ना, आतल्या पिलाची वाढ होते. किती दिवसात, 1 दिवसात नाही, 21 दिवसात. 21 दिवसांनी ती कोंबडी, बाबा सांगायचे, एकदा का काम झालं कोंबडीचं, ती कोंबडी त्या अंड इतकं वरून ते लवचिक केलं असतं, वरचं कवच उभेनं लवचिक झालेलं असतं ना, आतलं पिल्लू वाढलेलं असतं. ती कोंबडी जे कवच फुटल्यानंतर ज्या आतल्या पिल्लाचा मृत्यू होणारा असतो त्या पिलाला वरून आज्ञा करते, ए बाळा, काय म्हणते, बाळा, ज्या कवचामुळे तुझा मृत्यू होणारा होता ना, ते कवच फुटून वर ये. त्याला आज्ञा केल्यावर ते पिल्लू काय करतं, टचकन वर उडी मारतं आणि त्या 2 कवचाचे 2 भांग होतात, टनकन उडी मारतं आणि बाजूनं पाहतं जे कवच. हे कवच आपण बाजूनं पाहायचं, हे कवच आहे, कवच. देह हे झोळ मानवणी आहे का नाही, झोळ. त्या दिवशी सांगितलं गवसनी, विण्याची गवसनी हे झोळ. सापाची कात, सळवत सांगितलं ना, सापाची कात. वस्त्र उभाऱ्याने वस्त्र फिट सांडिले, गरम झाल्या वस्त्र टाकतो, त्याची मोडले काय अवयव माझी, प्रश्न म्हणजे ना, त्याचे अवयव मोडतात का, तसं सहज गत्या देह झोळ मांडवणी, देह टाकता आला पाहिजे सहज गत्या, सहज गत्या. झाकलिया घटीचा देवा, गुरुजींची आवडती होती. नेणो काय झाला केदवा, तैशा रीती पांडवा, देह ठेवी. ह्या गोष्टी सहज होत नाही, त्याला खूप अभ्यास करावा लागतो. अभ्यास म्हणजे काय, साधना. अभ्यास म्हणजे काय, चिंतन. अभ्यास म्हणजे काय, कोण मी आहे, करावा विचार. म्हणे ज्ञानेश्वर निवृत्त कोम, मी म्हणजे देह, चिदानंद रूप शिवोहम. वेदातले 4 महावाक्य आहेत. आयनात्मा ब्रह्म, प्रज्ञानम ब्रह्म, अहम ब्रह्मास्मी आणि तत्वमसी. 4 वेदातले 4 महावाक्य. तत्वमसी, आयनात्मा ब्रह्म, प्रज्ञानम ब्रह्म, अहम ब्रह्मास्मी. परंतु असे ऐकून ते कळत नसतात. ते बीज चाड्यातून खाली जावं लागतं. चाडं माहिती आहे ना, खाली गाडावं लागतं. तसं सद्गुरूंच्या मुखातून त्या बोधाची प्राप्ती. कारण शास्त्राने वर्णन केलं, षटकर्णी भिद्यते मंत्रा. अहो साधी गोष्ट, पूर्वीच्या काळीत 2 कानाच्या पलीकड जर त्या गुप्तहेरांची बातमी 6 कानाकडे गेली त्याचा विपर्यास व्हायचा.
मग गुप्तहेरांकडून असलेल्या राज दरबारातल्या बातम्या 2 कानातून पलीकडे जात नसायच्या, गेल्या तर त्याला देवदंडाची शिक्षा असायची. मग हे तो आनंद जन्माची सोडवणूक करणार आहे सद्गुरूंच्याकडून. ही गुप्त आहे बरं का. कुणी काहीही म्हणा, कसंही म्हणा, तोच मार्ग. आम्ही स्वतः जर कुणी असते ना, तर यूट्यूबला चालू आहे, ताई खूप आरोप करतात आनंद संप्रदायाबद्दल बरं का, परंतु आम्ही स्वतः रामकृष्ण शेनकरांच्या घरी वारकरी शिक्षण संस्थेचे 15 वर्षापासून असलेले अध्यक्ष गुरुनाम गुरु संदीपनजी महाराज हासेगावकर, म्हणजे संदीपनजी महाराज शिंदे बरं का, त्यांना प्रश्न विचारला. म्हटलं बाबा सांगा ना याचं काय. मग त्यांनी त्या ठिकाणी इतकं, जी उच्च कोटीचे असतात ना, मधलेच काहीतरी करत असतात, जे उच्च स्थितीला पोहोचलेले असतात, शास्त्रज्ञ आईन्स्टाईन, गॅलिलिओ, न्यूटन यांनी ईश्वराची सत्ता मान्य केली. त्यांनी म्हणावं आम्ही काहीच नाही केलं कुठून तरी, तर त्यांनी सांगितलं 4 संप्रदायांचा समन्वय म्हणजे वारकरी संप्रदाय. समन्वयात्मक भाग. वारकरी संप्रदाय म्हणजे काय? आनंद संप्रदाय, नाथ संप्रदाय, चैतन्य संप्रदाय आणि प्रकाश संप्रदाय बरं का. या 4चा समन्वय एकत्रित झाला म्हणजे वारकरी संप्रदाय. चैतन्य संप्रदाय जगद्गुरु तुकोबारायांचा आहे का नाही, चैतन्य संप्रदाय. नाथ संप्रदाय माऊली. आनंद संप्रदाय म्हणजे त्याला दत्त संप्रदाय म्हटलं जातं. नाथ महाराजांकडून आलेली ही परंपरा आहे. हंस, ब्रह्म, आत्री, दत्त नमन, नारायण, लक्ष्मण, बलभीम, सखानंद, शांतामाई, आमच्याकडे आलेले कलामाई. आपण ही परंपरा आहे, ही परंपरा आपण परंपरेत असावं. बाबा कायम कोणाबद्दल तरी म्हणायचे, इथं नाही सांगत, म्हणायचे कृतज्ञ आहे. गुरुचं नाव याच्या मुखात येत नाही म्हणून ज्ञान फलद्रूप होत नसतो. बाबांचं इतकं खास उदाहरण असायचं. बाबा म्हणायचे, अरे लग्न न करता कुंतीला लग्नाच्या अगोदर झालेला कोण कर्ण, त्याची व्यवस्था लावता येत नव्हती म्हणून सोडून द्यावं लागलं. महाभारत घडलं, पिटीत घालून द्यावं लागलं नाही का. पिटीत घालून नावाची व्यवस्था करावी लागते. एखाद्या कुमारिकेला गर्भधारणा जर झाली तर तिला पहिल्यांदा त्या गर्भाच्या, आता ठीक आहे आता कायद्यात बदल झाला, परदेशी कायदे आले सगळे, त्या गर्भाच्या बापाच्या नावाची व्यवस्था करावी लागते तरच तो गर्भ ठेवता येतो. बरोबर आहे ना. तसं आपल्या ज्ञानाचा जनक कोण हे सांगता यावं लागतं, नाहीतर मग त्याला व्याभिचारी म्हणतात, व्याभिचार म्हणतात. व्याभिचार आपल्या ज्ञानाचा जनक कोण, आणि छाती टोकपणे सांगता आलं पाहिजे. आपल्या ज्ञानाचा जनक कोण हे सांगता आलं पाहिजे. म्हणून संप्रदायाशिवाय अर्जुना तू जाऊ शकत नाही रे. ही ज्ञानेश्वरीचे गोड गुह्य किती खोल सांगितलं. 6व्या अध्यायात तर अभ्यासच सांगितला, त्याशिवाय प्राप्तव्यच नाही. प्राप्तव्यच नाही. आपण सांगत होतो जारज म्हणजे 21 लाख, अंडजमध्ये 21 लाख, अंडज म्हणजे पक्षी पिलं, उद्वीजमध्ये 21 लाख. उद्वीज म्हणजे काय? 21 लाख म्हणजे बीज, झाडं, वृक्ष, वेली, लता हे बीज, याच्यात 21 लाख. आणि स्वेदेज म्हणजे काय माहिती आहे का? स्वेदेज म्हणजे आता जो कोरोना आला ना तो स्वेदेज बरं का. एखाद्या 2 पेशींचं गर्भाशयाशिवाय 2 पेशींचं एकत्रित संयुगीकरण तयार होऊन त्यातून तयार होणारे जीव त्याला स्वेदेज म्हणतात. लिखू, डास, घाणीत. स्वेदेज म्हणजे स्वेद म्हणजे घाम. स्वेद म्हणजे काय? घाम. उभेमध्ये ज्याचा जन्म होतो त्याला काय म्हणतात? स्वेदेज. विशिष्ट पेशी एकत्र येऊन तयार होतात त्याला काय म्हणतात? स्वेदेज. जीव येतो स्वेदेजमध्ये 21 लाख. किती झाले सगळे? 84 लाख. स्वेदेज, उद्वीज, अंडज आणि जारज असे पचतील खानी 84च्या. ह्या 84 लक्ष एक योनी कोटी फेरा मग लागे वारा मनुष्याचा. किती दुर्लभो मानुषो देहो देहिनाम क्षणभंगुरा तत्रापि दुर्लभम मन्यम वैकुंठ प्रिय दर्शनम. भागवतातला श्लोक आहे बरं का. मनुष्य द्या दुर्लभ. 3 गोष्टी अति दुर्लभ सांगितल्या. 3 गोष्टी अति दुर्लभ सांगितल्या. मनुष्यत्व, मनुष्य देह प्राप्त होणं ही दुर्लभातली दुर्लभ. पहिली दुर्लभ गोष्ट. कशी दुर्लभ आहे? संतांच्याच प्रमाणे आहे. सापडेला नरदेह काकताली न्याय. हा नरदेह हे शरीर कसं सापडलं आपल्याला? सापडलं म्हणजे प्राप्त कसं झालं? काकताली न्याय वेदांतातला सिद्धांत आहे. आंधळ्याला काळी टाळीत कावळा सापडावा. कसा असतो? एक तर आंधळा, कावळा चंचल प्राणी. काकचेष्टा बक ध्यानम श्वान निद्रा तथैवच अल्पाहारी गृहत्यागी विद्यार्थी पंचलक्षणम
अतिचंचल आहे. ताई कावळ्याला 1000 वर्षाचं आयुष्य आहे. कावळा वृद्ध होऊन मरत नाही, अपघाती जातो. वटवृक्ष 1000 वर्षाचं आयुष्य, 400 वर्षाचं वड आहे आमच्याकडे पेमगिरीला. आणि सर्प 1000 वर्षाचं आयुष्य, तिघांना 1000 वर्षाचं. सर्प, कावळा आणि वटवृक्ष. कावळ्याला इतकी संख्या कमी असताना, म्हणजे एवढं आयुष्य तरी त्यांनी सापलं तर किती प्रजनन, त्याची संख्या का कमी? त्याचं उत्तर दिलं, त्याच्या आयुष्यात पूर्ण त्याच्या आयुष्यात एकदाच संकर होत असतो, एकदाच संकर होत असतो. सर्प एवढं आयुष्य असताना त्यांची संख्या का बरं कमी? सर्पीन अंडे घालत जाते, 1000 अंडे देते एका वेळेला, आणि ती पुन्हा पाठीमागे फिरते आणि स्वतःचे अंडे स्वतः गिळत जाते. म्हणून संत वाङ्मयामध्ये वाईट आई आणि वाईट बापाला 2च उपमा दिल्या, सर्पीन की बोका. कोणत्या उपमा दिल्या? सर्पीन की बोका. आपले स्वतःचे गर्भ स्वतःच्या बाळाला टाकून जाणारे सर्पीन म्हटलं. काय म्हटलं तिला? सर्पीन म्हटलं. कारण का? स्वतःचे अंडे स्वतः गिळते म्हणून ती सर्पीन, आणि स्वतःचे पिलं स्वतः खातो वाईट बाप म्हणून त्याला काय म्हटलं? बोका. 2च उपमा आहे सृष्टीमध्ये. आणि अतिउच्च कोटीची उपमा आहे आईसाठी. अतिउच्च कोटीचं मातृत्व, अतिउच्च कोटीचं मातृत्व विंचू बरं का. विंचूवाला एका वेळेला 30 ते 35 पिलं होतात. पिलं झाल्यावर सृष्टीमध्ये सगळ्या प्राणी मात्रांची रचना, सगळ्यांची ईश्वराने भरणपोषणाची रचना केलेली. कारे नाठविसी कृपाळू देवासी, पोषितो जगासे कला तो, बाळा दुधा कोण करीते उत्पत्ती, वाढवी श्रीपती सवे दोन्ही, फुटती तरुवर उष्ण काळ मासी, जीवन तयासी कोण घाली, तेने तुझी काय नाही केली चिंता, राहे त्यानंता आठवणी, तुका म्हणे ज्याचे नाव विश्वंभर, त्याचे निरंतर ध्यान करी. का आठवत नाहीस? बाळा दुधा कोण करीते उत्पत्ती, आईच्या पोटात वाढवी श्रीपती सवे दोन्ही, दोन्ही वाढवितो. एकीकडे गर्भाची वाढ, आपल्याला तरी कळतं का दूध कसं निर्माण होतं, त्या पेशी कशा उद्दीपित होतात? नाही कळत आईला. त्या स्तनामध्ये दूध कुठून येतं अशी एकही फॅक्टरी नाही. इकडं चारा घाला, इकडं अन्न घाला आणि तिकडं दूध निर्माण करा, अशी एकही फॅक्टरी नाही. इकडं अन्न घाला आणि तिकडं रक्त निर्माण करा, नाहीये. ग्रुप जुळवता येतात पण रक्त निर्माण करता येत नाही. बाळा दुधा, त्याला माहिती आहे हे जन्माला आल्यानंतर याला दात नसणार आहे. आपण जन्माला येण्याच्या अगोदर काही क्षण का होईना का, परंतु अन्नाची निर्मिती केलेली असते. इतकी व्यवस्था त्यांनी लावलेली. बाळा दुधा, आणि ते अन्न तर ते दूध, आईचं दूध, डॉक्टर सांगतात ते दूध पिलं तर रोग प्रतिकारशक्ती कमी होते, नाही पिलं तर रोगाची प्रतिकारशक्ती वाढत नाही. बाळा दुधा कोण करीते, ते दूध प्यायचं असतं बरं का. बाळा दुधा कोण करीते उत्पत्ती, वाढवी श्रीपती. एकीकडे गर्भाची वाढ आणि एकीकडे दुधाची वाढ, वाढवी श्रीपती सवे दोन्ही, दोन्ही वाढवत असतं. म्हणून सृष्टीमध्ये इतकी रचना आहे आपल्या सर्वांसाठी, इतकं भरण पोषणाचं सगळ्याची व्यवस्था केलेली आहे. मनुष्यत्व दुर्लभ, इथून गेलो होतो. मनुष्य देह दुर्लभ. आंधळ्याला टाळीत कावळा सापडावा, तसा आपल्याला काकतालीने देह सापडला. कधी मिळतो नरदेह? पाप पुण्य समान होईजे, तैच या कर्मभूमी पाविजे. पाप आणि पुण्य यांची साम्य दशा म्हणजे मनुष्यत्व. पापापेक्षा पुण्य जास्त झालं तर काय होतं बोला? ते तुम मुक्त्वा स्वर्गलोकम विशालम, क्षणे पुण्यमर्त्य लोकम विशंती, एवं त्रैधर्मामनुप्रपन्ना गतागतम काम कामाला बनते. मग पुण्याची पावटी सरे, सवे चिंद्रपणाची उटी उतरे, येऊ लागती मागारे मृत्यू स्वर्गाधिक लोक प्राप्त. तिथं सुटका नाही बरं का. पुण्याने इंद्राधिक पद प्राप्त होत असतात, ब्रह्मदेवाचं पद प्राप्त होतं, परंतु सुटण्यासाठी जंक्शन स्टेशन फक्त मनुष्यदेह आहे. म्हणून स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, मृत्यू लोकी व्हावा जन्मा मा का, सुटण्याची योनी आहे. ब्रह्मदेवाला सुटता येत नाही, इंद्राला सुटता येत नाही. भोग येऊन ये, इथला राजा काय स्वर्गात, तिथं काय काय कामधेनूची किल्ला रे. ज्ञानेश्वरीतले होय ना, ज्ञानेश्वरी खोटी म्हणायला जन्माला यायचं आहे. कामधेनूची किल्ला रे, काय चिंतामणीच्या सडका, स्वर्गातलं वर्णन केलं. असं पद प्राप्त होत असतं पुण्य जास्त झालं. आणि पाप जास्त झालं काय तर 18वा अध्याय, काय त्या रोज 18व्या अध्यायामध्ये बाबा म्हणायचे, हा श्लोक वाचताना भगवान दात खाऊन म्हटले, दात खाऊन म्हटले श्लोकाचं. कसं म्हटले की त्याचा मनुष्य देहाचा तागा मी त्याच्याकडून हिसकावून घेतो. ज्याने मटण खाण्यात, दारू पिण्यात, कुकर्म करण्यात हे मनुष्य शरीर घालवलं, जसा एखादा भ्रष्ट अधिकारी असावा, त्याचे ते बिल्ले ओढून तोडून घेतले जातात जप्त होत असताना. असं
सोड असं नाही म्हटलं, खेचून घेतलं. तसं मनुष्य देहाचा तागा त्याच्याकडून ओढून घेतला भगवान म्हणतात. मग त्याला अशा ठिकाणी कुठं बोला रुचिक, सर्प, साप इतक्या खालच्या योनीत त्या अंथुरणा काय त्या दगडाही तळवटी दडे दगडाच्या फटीत अशा ठिकाणी जन्माला घालत असतो. त्या वाघाचा अंत फार भयानक असतो. वाघ हिंस्र प्राणी, खालची योनी. वाघाला जो खूप काही म्हणतात ना आम्ही वाघ आहोत, अरे वाघ काय बाबा त्याचा मृत्यू बघ, असं म्हातार होऊन पडलेलं असतं, समोरून हरीण जात असतं, शक्ती नसते, अन्न करता करता वाघ मरतो, मृत्यू त्याचा होत असतो. ही योनी खालच्या योनी. म्हणून त्या खंती ते न करा होणे गाढव कुत्रा. खालच्या योनीत नका जाऊ बाबा रे, तुटीचे ते नका केने भरू. हा तुटीतला व्यवहार ना करू रे. मनुष्य देह प्राप्त झाला याच्यातून कुत्रा, मांजर, गाढव होणं हा व्यवहार तोट्यातला आहे. कुठला व्यवहार आहे हा? तोट्यातला व्यवहार करू नका रे बाबा. आमचे संत वाजत असे बोंब कुणी नाही कती काने, या मार्गात या. करा करा रे बापानो साधन हरीचे, जनी करणीचे करू नका. अनेक यातना यम करवील ते तर सोडवीन कोण तुझला. तो अभ्यास योग सांगितला. आता किती किती सांगायचं, आपण पुढे गेलो खूप. तर ह्या अभ्यास योगामध्ये आत्मसंयम योग, अभ्यास योग, ध्यानाच्या जागेतच आपण अडकलो. कशी असावी ती जागा? छानपैकी जागा असावी. त्या ठिकाणी तेथ एकाग्र अंतकरण करोणी सद्गुरु स्मरण. काय काय करिये अनुभवीजे सद्गुरू स्मरण करते. तर अनुभव घेत असताना काठिन्य विरे नाही का, भावाचे कवच, भावाचं कठीण पण विरून जातं. आणि मग तिथं तो जालिंदर बंद, मूळ बंद, उड्याना बंद, सद्गुरूंचं स्मरण. तिथं जागा अशी असावी की ती मयुरे ना म्हणू, मोर आलं तर चालेल, पोपट नसावा, वाहणारं पाणी असावं. तिथं कशी असावं, तिथं काय 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 सगळं वर्णन पहा. त्यासाठी दिग्दर्शन आहे, फक्त अभ्यासा, चिंतन करा. 6व्या अध्यायाचं. आणि 6वा अध्याय आमच्या श्रीगुरूंचा, आमच्या सद्गुरूंचा आवडता अध्याय होता. कारण त्या त्यात रमलेल्या होत्या. सतत त्यांच्या ठिकाणी सतत आत्मभावावर राहायच्या आरूढ. आणि आत्मभावावर कसं आरूढ राहावं, कसं आरूढ राहावं योगाच्या मार्गातून सांगितलं. भक्तीने अंतकरणाचा लय होतो, ज्ञानाने अंतकरणाचा बाध होतो. बरं का, अंतकरण नाही, योगाने अंतकरणाचा लय होतो, ज्ञानाने अंतकरणाचा बाध होतो, आणि भक्तीने अंतकरणाचा विसर पडतो. हे सांगायचं होतं. भक्तीने काय होतो? अंतकरणाचा काय होतो? विसर पडतो. ज्ञानाने अंतकरणाचा काय होतो? बाध होतो. आणि योगाने अंतकरणाचा काय होतो? लय होतो. योग मार्ग सांगितलं लय करणं. लय, बाध आणि विसर शब्द भिन्न आहे पण क्रिया एकच आहे. कोणत्या इकडून या अमृतेश्वरला यायचं, मार्ग बरेच आहे, कोणत्या बाजूने या. मग योग मार्गाने जात असताना किती कठीण आहे योग, योग साधन किती कठीण आहे. इडा, पिंगला, सुषुम्ना 3 नाड्या नाही का, 3 नाड्या. परत प्राण, अपान, व्यान, रेचक, कुंभक, परत पंचकोश, पंचकोशामध्ये पंचप्राण, पंचप्राणामध्ये आंतरकुंभक, बाह्यकुंभक, अंतरकुंभक करायचा, बाह्यकुंभक करायचा. प्राणूची प्यावा, अंतरकुंभक कसा करायचा, बाह्यकुंभक कसा करायचा. इडा नाडी, सुषुम्ना नाडी आणि पिंगला नाडी जी आहे त्या ठिकाणी कसं ते वर चढत जातं सांगतो. फक्त 6व्या अध्यायात फक्त दिग्दर्शन करतो बरं का. मग आंतरकुंभक केल्यानंतर, आंतरकुंभक करायचा म्हणजे श्वासाचं निरोधन करायचं. श्वासाचं निरोधन झाल्यानंतर काय होतं ऐका, श्वास आतल्या आत फिरला जातो. श्वास आतल्या आत फिरला, श्वासाचं निरोधन झालं तर त्याला बाह्य श्वासाची गरज वाटत नाही, बाह्य श्वास बंद होतो. अंतरकुंभक झाल्यानंतर आतला आत श्वास फिरला, बाहेरच्या श्वासाची अजिबात गरज लागत नाही. कधी? त्याने मूळ बंद कोंडला पाहिजे, जालिंदर बंद झाला पाहिजे, उड्डाण बंद झाला पाहिजे, मेरुदंड सरळ असला पाहिजे, कसं बसावं, कसं काय करावं, आसन कोणतं असावं, कशा स्थितीत राहावं हे बसायचं. हे सगळं बरं का, हे सगळं आता कशासाठी सांगायचं ऐका पुढे. मग असं झाल्यानंतर श्वासोश्वास आतल्या आत फिरला, आतल्या आत श्वास फिरला, बाह्य श्वास बंद होतो योगाचं बरं का, योगा शरीर. मग आतल्या श्वास फिरल्यानंतर ती कुंडलिनी बाळी कुंकुमे नाली नाभीजवळ 3.5 वटुळे घालून बसलेली कोण असते? ती कुंडलिनी असते. मग आंतरकुंभक झाल्यानंतर तिला धक्का लागतो, बाह्य श्वास बंद झाल्यानंतर धक्का लागला श्वासाचा, हादरा बसतो. हादरे बसून ती जागी होते. त्याला कुंडलिनी जागृत करणं म्हणतात. बाकीच्या पंथांमध्ये आहे बरं का, काही ठिकाणी झाली का कुंडलिनी जागृत, येते का गार हवा, हा भ्रम आहे बरं का, भ्रम आहे. बरोबर आहे ना ताई, हे बोललं पाहिजे का नाही. गार हवा आली आणि कुंडलिनी जागृत झाली, ती काही इतकी पोरखेळ आहे का, चला मी तुमची कुंडलिनी जागृत करतो,
वा 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 फू 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 बरं का. ऐका पुढं. तर चला, ती अंतरकुंभक झाल्यानंतर श्वासोश्वास आम्हाला नेलं होते एकदा, चला म्हणे. आता ते सांगत नाही कोणते पंथ इथं नसतं. नेलं ते म्हणे कुंडली जागृती आली गारावा. मी म्हटलं नाही बा, मला गारच हवं येत नाही. येते म्हणे, आले का शेंडी गारा अंगा म्हणे. म्हटलं येतच नाही तर का सांगू येत नाही. म्हणे तुमचा अधिकार नाही. म्हणलं आम्ही जातो आता बरं का. काय म्हटलं आम्ही जातो. चला पुढे पुढे. ती श्वास आतल्या आत फिरल्यानंतर आपण त्यांचा अवेअर नाही करत, बिचारा त्यांचं त्यांना लक लावू बरं का. आतल्या आत श्वास फिरल्यानंतर ती 3.5 वेटोळे घालून बसलेली कुंडलिनी. कसं वर्णन केलं. नागिनीचे पिले कुंकुमे नाले. नागिनीचं लाल जरत पिल्लू कुंकुमाने नालेलं, म्हणजे लाल असलेलं. माऊलींच्या वयात विस्तार केलेला आहे त्या श्लोकाचा. नागिनीचं लाल असलेलं पिलू कुंकुमे नाले. किती वेटोळे घालून बसलेली. 3.5. ती उठते. उठली, जागृत झाली. कुंडलिनी जागृत झाल्यावर ती पहिल्यांदा काय करते, सगळं रक्त रक्त पिते. सगळं शरीरातलं रक्त प्राशन करत असते. भुकेलेली असते. किती काळाची भूक असते ना, किती काळाची भूक असते. वयपा सगळं रक्त पिऊन घेते. साधका ते भेडसावी परी बेहावेना. आहे का नाही मग, घाबरायचं नसतं. रक्त पिते, पूर्ण रक्त पिते. रक्त पिऊन झाल्यानंतर मग सगळं मांस खाते. काहीच शिल्लक नाही. काय खाते, सगळं मांस खाऊन टाकते. आणि मग सगळं मांस खाल्ल्यानंतर उलट्या दिशेने निघते, ऊर्ध्वगामी. कोणत्या, सापशंतीचा मार्ग. त्याला काय, हा उलटा गुरुची खून आहे बाबा, उलटा मार्ग आहे हा सगळा. उलट्या दिशेने ऊर्ध्वगामी निघते, वर निघते. षडचक्र भेदत येतात. सांगत नाही 6 चक्र कुठे, वेळ संपत आली. 6 चक्र भेदत भेदत स्वादिष्ठान चक्र बरं का, सगळे भेदत भेदत मुरुंद्या आकाशात येते. कुठल्या आकाशात येते, मुरुंद्या आकाशामध्ये येते. इथं स्वादिष्ठान चक्र, कोणते कोणते चक्र, ते भेदत भेदत वर येते. वर आल्यानंतर मुरुंद्या आकाशामध्ये म्हणून शेंडी ठेवली जाते. तिथं छोटंसं आपले सगळ्यांचे ते 2 छिद्र बंद आहेत. नाभीचं, आईच्या उदरात नाळातून अन्न प्राशन झालं, गर्भाची वाढ झाली, नाळ कापला, छिद्र बंद आहे ते आपलं. आणि इथं ब्रह्मरंध्र, 11वं छिद्र, 10वं छिद्र नाभीचं, 11वं छिद्र हे आकाश, मुरुंदे आकाश, ते सगळ्यांचं बंद आहे. बंद आहे बरं का, आपलं बंद आहे. आणि 9 मात्र सगळ्यांची उघडे आहे. आणि त्याच्यातून आत्म्याचं अवस्थांतर होत असतं. इथून वर डोळ्याचे 2, नाकाचे 2, कानाचे 2, 6, तोंडाचे 1, 7 आणि उपस्था आणि गुद, हे किती, 9 द्वारे पुरे देही गीतेने सांगितलं. हे 9 छिद्र उघडे आहेत. आणि मग बाकीचे 2 बंद आहेत. ती वर मुरुंद्या आकाशात आल्यानंतर त्या ठिकाणी अमृतकुंड असतो. काय असतो, अमृतकुंड. त्या ठिकाणी त्या अमृतकुंडाला ती काय करते, धक्का देते. कोण, कुंडलिनी. धक्का दिल्यानंतर तो अमृतकुंड उलंडतो, कलंडतो, खाली पडतो. आणि खाली पडल्यानंतर, अमृतकुंड खाली पडल्यानंतर ती घटघट काय करते, अमृत प्राशन करते. कुंडलिनी काय करते, अमृत प्राशन करून गरळ ओकते. गरळ ओकते कळतं ना. गरळ ओकल्यानंतर मग पुन्हा त्या योग्याला नव चैतन्य येत असतं. नव चैतन्य कसं येत असतं, काय येत असतं, त्याची कांती, नख नवीन, दृष्टी नवीन, तेज नवीन, सगळं. मग त्याला एवढ्या ह्या इथून इथपर्यंत पोहोचल्यानंतर काय काय प्राप्त होतं, मुंगीचे मनोगत ओळखे, सप्त समुद्रा पैल कडील देखे, दिव्यदृष्टी प्राप्त होते. या सगळ्या गोष्टी या स्थितीला प्राप्त होत असतात. योगाची आवाटा जे रिगाले गा सुबटा, त्या दुःखात शेलका वाटा दुःखाचा त्याच्या भागाला आला. जई बोचऱ्या लोहाचे चणे, मौलीने दृष्टांत दिला. बोचऱ्या माणसाला, बोचरा म्हणजे काय, ज्याला दात नाही त्याला कशाचे फुटाने, लोखंडाचे फुटाने खायला दिले. पोट भरणे की मरणे, त्याचं पोट भरण का मरण. तसं ह्या मार्गाने जायचं. अरे आपण दररोज अंथरून बगोळा करणार आहे, अंथरुणावर ध्यान करणार आहे, इतक्या मार्गाने जायचं. पण बाबा रे, ज्याचा अधिकार त्याने मिळावं. पण हा अवघड मार्ग आहे बाबा. अर्जुना तुझ्यासाठी सांगतो, या मार्गाने जाण्यासाठी खूप साधना लागते. याला खूप खूप त्या काळात त्या काळात त्या युगात योगिक मार्ग. आता कलियुगातला सर्वात सुलभ आणि सोपा भक्ती मार्ग आहे. कोणता मार्ग आहे, भक्ती मार्ग आहे. म्हणून समर्पण करा, सद्गुरूंच्या ठिकाणी समर्पण करा, त्यांच्या ठिकाणी आपलं शरीर समर्पित करा. विसरून जा देईची विदेई भोगू दशा. आता इथे येऊन जे बसले असतील, ऐका, ज्याला आपण कुठे बसलो, असो ऐसा कोठे आठवची नाही. कुठे बसलेलो आहोत, हीच अवस्था जी आहे, तीच अवस्था त्या योगाने प्राप्त होते, तीच अवस्था भक्तीने प्राप्त होते. विसरून जाणं, स्वतःला विरून जाणं, स्वतः जाऊन तिथं शिल्लक ठेवणं म्हणजे दुःख त्रास करून घेणं. म्हणून ते विरायला शिकायचा असा 6वा अध्याय आत्मसंयम योग, ध्यान योग उच्च कोटीचा नमुना आहे.
अति म्युझियममधलं अति उच्च कोटीचं या ठिकाणी दिलं. ज्याला घ्यायचं असेल त्याने घ्या. आणि ह्या फक्त नमुना आहे, परंतु सगळ्यात सुलभ मार्ग आता या ठिकाणी 6व्या अध्यायामध्ये कर्ममार्गाचं उहापोह झाला. पुढे 7व्या अध्यायापासून तर 12व्या अध्यायापर्यंत उपासना म्हणजे भक्ती मार्ग सांगितला. तो भक्ती मार्ग कसा आहे? 7वा अध्याय ज्ञान विज्ञान योग, 8वा अध्याय अक्षर ब्रह्म योग, 9वा अध्याय राजविद्या राजगुह्य योग, 10वा अध्याय विभूती योग, 12वा अध्याय सगुण म्हणजे भक्ती योग सांगितला. पुढचं त्रिकांडात्मक पुढच्या भागात. आता आपण सगळ्या शेवटच्या दिवशी या सगळ्या गोष्टींचा ओहापोह करू बरं का. कोणत्या कोणत्या अध्याय, जसं माऊलींनी 18व्या अध्यायामध्ये कोणत्या कोणत्या अध्यायात काय काय सांगितलं. एक अध्याय कलश अध्याय म्हणजे एक अध्याय गीताची जाण आहे का नाही, ही गीता आहे एक अध्यायाचं. तसं या ठिकाणी गोड विषय आहे माऊलींचा. ज्ञानेश्वरी म्हणजे आत्मज्ञानाचा ग्रंथ आहे. बस कशाचा ग्रंथ आहे तो? आत्मज्ञानाचा. येथ अंतरंगीचं अधिकारी. इथले अधिकारी कोण आहेत? अंतरंगी. पण दुसरा आशीर्वाद काय दिला? परी वाक चातुर्य सुख्या. नुसत्या वाणीच्या चातुर्यानं सुख मिळेल म्हटले. अंतरंगाला अंतरंगात साधन, वाक चातुर्याला सुख होईल. तिथं आंधळी तिथं सुखावाला, त्याला सुद्धा सुख झालं. कोणत्या तरी निमित्ताने सुख होणं. हा ग्रंथ प्रासादिक आहे. कसा आहे? प्रासादिक आहे. कोणाचा प्रसाद आहे? गुरुकृपेचा प्रसाद आहे. कशाचा प्रसाद आहे? गुरुकृपेचा. मग तो प्रसाद खाण्यासाठी कोण पाहिजे? गुरुपुत्र पाहिजे. प्रसाद खाण्यासाठी कोण पाहिजे? गुरुपुत्र पाहिजे. म्हणून गुरु दाविल्या वाटा येऊन विवेक तीर्थजटा बुद्धीचा मळकटा धुवण्या पावणे 7 वाजत आले. या ठिकाणी आज आमच्या गुरुबंधू करंजकर महाराजांचं कीर्तन आहे. गोड असं कीर्तन आहे. तर अशा रीतीनं न्यूनते पुरते अधिकते सरते. ताई तुम्ही आज प्रसन्न आहात, मला आनंद वाटला. अधिकते सरते करून घ्यावे तुमते विनीत असे. सर्वेत्र सुखिना संतु सर्वे संतु निरामया सर्वे भद्राणी पश्यंतु मा कश्चित दुःख मापनुयात. पुंडलिक वरदारी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरुनाथ महाराज की. विठाला 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 विठाला. पुंडलिक वरदारी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. आता विश्वात्मके देवी येणे वागेज्ञ तोषावी तोषोणी मज द्यावे पसाये दाने. जे काळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ. विश्व स्वधर्म सूर्य पाव जो जे वांछिल तो ते लाहो. प्राणिजात वर्षत सकळ मंगळी ईश्वनिष्ठांची मांद्याळी. अनवर्त भूमंडळी भेटू तया भूता चला कल्पतरुंचारव. चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे. चंद्रमे जे अलांछन मार्तंड चेतापहीन. ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतू किंबहुना सर्वसुखी पूर्ण होणी तिही लोकी. भजो आदी पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीवे विशेषी लोके. द्रष्टाद्रष्ट विजय व्हावे जे. एथ म्हणे श्री विश्वेश्वराव हा होईल दान पसावो. येणे वरे ज्ञानदेव सुख्या झाला. येणे वरे ज्ञानदेव सुख्या. येणे वरे ज्ञानदेव सुख्या झाला. शांत. शेवटचा मुद्दा राहिला होता. योग्याचं ब्रह्मरंध्र उघडतं आणि त्याचा आत्मा सर्व सृष्टीमध्ये विचरण करत असतो. जे आमचे माऊली आहेत, माऊलींचं ब्रह्मरंध्र उघडलेलं आहे. त्याचं योग्याचं शरीर मरत नसतं, कुजत नसतं, हजारो वर्ष राहत असतं आणि त्याला अन्न पाण्याची गरज लागत नसते. कधी? ब्रह्मरंध्र उघडल्यानंतर. हे ब्रह्मरंध्र उघडतं आणि त्याचा आत्मा सगळ्या सृष्टीमध्ये विचरण करत असतो. 6वा अध्याय तेवढं राहिलं होतं सांगायचं, ध्यानात आलं नंतर. चला. गजर माऊलीचा गजर